नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आशिष जेतपाल। आजचा हा व्हिडिओ समग्र नीतिशास्त्र आणि त्याचंच इंग्लिश एडिशन कॉम्प्रेहेन्सिव्ह इथिक्स या दोन पुस्तकांचा परिचय करून देण्यासाठीचा व्हिडिओ आहे। याच्या आधी माझी दोन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। पहिलं पुस्तक निबंधकोश विचार विमर्श, हे निबंधाच्या 250 मार्काच्या पेपरसाठी स्पेसिफिकली लिहिलेलं पुस्तक आहे। याच्यामध्ये मी स्वतः यूपीएससी करत असताना जे वेगवेगळे एसे मॉक टेस्ट मध्ये रिअल टाइम मध्ये लिहिले होते ते एसे आपण जसेच्या तसे काय केलेले आहेत, लिहिलेले आहेत। त्यामुळे या पुस्तकातून तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये रिअल टाइम मध्ये एसे कसे लिहायचे, त्याच्यानंतर एसे मध्ये ओव्हरऑल फ्लो कसा असायला पाहिजे, एकूण कंटेंट एसेचा कसा असायला पाहिजे याची चांगली आयडिया येते। या पुस्तकाला तुम्ही आतापर्यंत खूप सुंदर प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद। या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होईल आणि त्यासोबत या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती सुद्धा येणार आहे। सध्या काय झालेलं आहे की एसेला, निबंधाला विशिष्ट अशी तयारी लागत नाही किंवा निबंधाचा असा वेगळा कंटेंट असतो याची स्पष्टता मुलांमध्ये नाहीये आणि त्यामुळे युपीएससी मध्ये दिसतंय की फार कमी मार्क्स येत आहेत। त्यामुळे युपीएससी साठी आणि एमपीएससीच्या 250 मार्कासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे। एसेची स्पेसिफिक डिमांड तुम्हाला यातून कळेल। त्याच्यानंतर दुसरं पुस्तक जे के सागर प्रकाशनाने प्रकाशित केलं होतं ते एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड हे पुस्तक होतं। या पुस्तकामध्ये युपीएससीचे आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत इथिक्सचे, त्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे टॉपिक वाईज दिली आहेत। म्हणजे काय, आपला पहिला टॉपिक आहे इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर अभिमुखता, किंवा दुसरा टॉपिक आहे ऍटिट्यूड, अभिवृत्ती। सो या टॉपिकचे जे जे प्रश्न युपीएससीने टॉपिक वाईज विचारलेले आहेत ते आपण काय केलेले आहेत, त्याच्या अंडर दिलेले आहेत। उत्तर कशी लिहायची, जे कंटेंट आहे ते इनरिचिंग कसं असायला पाहिजे, कोट असतील, वेगवेगळे एक्झाम्पल असतील, केस स्टडीची संपूर्ण उत्तर असतील, ते या पुस्तकामध्ये आहेत। आता जे तिसरं पुस्तक ज्याच्याबद्दल हा स्पेसिफिकली व्हिडिओ आहे तो आहे समग्र नीतिशास्त्र, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभिक्षमता। आपल्या मैत्रेय प्रकाशनानेच प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे आणि त्याचीच इंग्रजी आवृत्ती आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह इथिक्स, इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड। हे पुस्तक तुमच्या तयारीसाठी का महत्वाचं आहे, यात असे काय वैशिष्ट्य आहेत की तुम्ही हे पुस्तक घेतलं पाहिजे, याच्याविषयी थोडंसं आज आपण बोलणार आहोत। मी एकदम सुरुवातीपासून सांगेन की या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ते सनदी अधिकारी आयपीएस ऑफिसर डॉक्टर रवींद्र शिसवे सरांनी प्रस्तावना लिहिली आहे आणि ही प्रस्तावना 10 पानाची जवळपास प्रस्तावना आहे। युपीएससी, एमपीएससी ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही प्रस्तावनाच 3 ते 4 वेळा वाचावी अशा पद्धतीची आहे। म्हणजे याच्यामध्ये इथिक्स आणि एसे पेपरसाठी इतका कंटेंट मिळतो, तो कंटेंट तुम्ही तुमच्या आन्सर मध्ये वापरून तुमचा आन्सर इनरिच करू शकता। म्हणजे मी एक दोन उदाहरण सांगतो की जसं की नारायण सुर्वेंची त्याच्यामध्ये कविता आहे, ज्ञानेश्वरी मधली दाखले आहेत, तुकारामांच्या आहेत, उर्दू मधल्या शायरी आहेत। म्हणजे एक उदाहरण आहे बघा, नारायण सुर्वेंची एक कवितेतील ओळ आहे, झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येतं, झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येतं, अशी आमंत्रणे आम्हालाही आली नाही असे नाही। म्हणजे अनैतिक वागण्याची आमंत्रण आम्हाला आलीच नाही असं नाही, जे लोक अशी आमंत्रणे नाकारतात आणि नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती असं ठामपणे म्हणतात, ते खऱ्या अर्थाने नैतिकतेचे दीपस्तंभ ठरतात। त्यानंतर काही उर्दू मधल्या ओळी आहेत, म्हणजे खूप सारं असं इनरिचिंग कंटेंट आहे बघा। न सर झुका के जियो, न छुपा के जियो, सित मरगर्गो की नजरों से नजर मिला के जियो, अगर एक रात कम भी जियो तो हैरत क्यों, इतना ही बहुत है कि मशाले जला के जियो। इतके सुंदर सुंदर कंटेंट आहे, त्यामुळे पुस्तकाची प्रस्तावनाच इतकी सुंदर झालेली आहे की ती 2-3 वेळा वाचून आपलं एसे आणि इथिक्सच्या नोट्स मध्ये त्यातल्या गोष्टी लिहिल्या पाहिजेत। त्याच्यानंतर आपला जो अभ्यासक्रम आहे नीतिशास्त्राचा, इथिक्सचा, तो दिलेला आहे आणि त्याच्यानंतर डिटेल थोडी स्ट्रॅटेजी पण दिलेली आहे की ह्या पुस्तकाची नक्की मागणी काय, डिमांड काय। ती मागणी तुम्ही समजून घेतलीत आणि हे पुस्तक नंतर वाचायला लागलेत तर त्याचा आणखी जास्त फायदा करून घेता येईल। टॉपिक वाईज कंटेंट आहे बघा की पहिला आपला इथिक्स अँड ह्युमन इंटरफेसचा, नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर अभिमुखता आहे। त्या टॉपिक मधले जे जे कंटेंट आहेत ते डिटेलमध्ये दिलेले आहेत।
या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे बघा, नीतिशास्त्राचे ना आपल्या सिलेबसचे 3 भाग आहेत साधारणतः. पहिलं आहे तत्वज्ञान, म्हणजे नीतिशास्त्र ही तत्वज्ञानाचीच एक ब्रांच आहे. दुसरं आहे प्रशासकीय नीतिशास्त्र, म्हणजे शेवटी प्रॉबिटी इन गव्हर्नन्स आहे, इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे. हे शेवटचे 2 पॉईंट थोडेसे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स कडे जाणारे पॉईंट आहेत. आणि त्याच्यानंतर सायकोलॉजी, मानसशास्त्राचे काही पॉईंट आहेत, जसं की भावनिक बुद्धिमत्ता आहे, ऍटिट्यूड आहे, अभिवृत्ती आहे. तर या तिन्ही ज्या डिमांड आहेत सिलेबसच्या, की सायकोलॉजी पाहिजे, प्रशासकीय नीतिशास्त्र पाहिजे आणि तत्वज्ञान पाहिजे, या तिन्ही विषयांना आपण म्हणू की त्याची मागणी पूर्ण करणारं हे पुस्तक आहे. काय होतं, बाजारातली बरीच पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये सिलेबस मधले सगळे पॉईंट कव्हर नाहीत आणि असले तरी तत्वज्ञानात्मक पॉईंटला थोडंसं निग्लेक्ट केलंय, काही लोकांनी प्रशासकीय नीतिशास्त्राला जास्त फोकस केलाय, काही लोकांनी सायकोलॉजी निग्लेक्ट केले, असं थोडंसं झालेलं आहे. त्यानंतर या पुस्तकाची रचना ही निबंधाचा पेपर जो 250 मार्काचा आहे त्याला ठेवून सुद्धा केलेली आहे. म्हणजे तुम्हाला जागोजागी या पुस्तकामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस दिसतील. त्या बॉक्सेसमध्ये स्टोरीज आहेत, जसं की इथे श्यामची आई पुस्तकामधली स्टोरी आहे. पुढे जाऊन आपल्या प्राचीन भारतीय तत्वज्ञानातील काही कथा आहेत, स्टोरीज आहेत. त्या स्टोरी डायरेक्टली तुम्ही कशासाठी वापरू शकता, तुमच्या एसेचं कंटेंट इनरिच करण्यासाठी वापरू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे कोट्स आहेत जे आन्सर मध्ये तुम्ही लिहू शकता. इम्पथी वगैरे सारखी जी व्हॅल्यू आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोट मिळतील की जे तुम्ही इथिक्स आणि एसे दोन्ही मध्ये वापरू शकता. कोई खामोश अश्क बहाए कोसो दूर, मेरी आंखें गिली न हो मुझे नहीं मंजूर, असं एक नश्तर हा उर्दू फारसी कवी म्हणतो. ही ओळ तुमच्या एक व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग असेल. म्हणजे काय असतं बघा, की कंटेंटच्या पातळीवरती मी त्याला असं म्हणतो की एक बेसिक ऍव्हरेज कंटेंट लागतो, की तो त्याला मी म्हणेन की केक आहे, आणि एक्सेल करायला, खूप चांगले मार्क मिळवायला त्या केकवरती चेरी लागते, व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग कंटेंट लागतं. या पुस्तकामध्ये केक आणि चेरी दोन्ही प्रकारचं कंटेंट आहे. त्याच्यानंतर मराठी माध्यमातून तुम्ही तयारी करताय किंवा इंग्रजी माध्यमातून तयारी करताय, दोन्ही पुस्तकांमध्ये एक विशेष काळजी घेण्यात आली आहे, ती आहे परिभाषेची. म्हणजे मराठीमध्ये आता सध्या खूप पुस्तकं येत आहेत, अशी अपेक्षा आहे की एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे आपलं युपीएससी मध्ये मराठी माध्यमातील मुलांचं पास होण्याचं प्रमाण सुद्धा वाढेल. का? कारण मराठीत चांगलं दर्जेदार कंटेंट येईल. पण सध्या बाजारपेठेमध्ये, मार्केटमध्ये गेल्यानंतर ज्या प्रकारचं मराठीमधलं कंटेंट येते ते पाहता म्हणजे अत्यंत आपण म्हणून निंदनीय आणि प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे असं वाटतंय. म्हणजे मराठीमधलं एक आलेलं पुस्तक मी बघितलं, एक उदाहरण म्हणून सांगतो की त्याच्यामध्ये मॅरेज ऍज अ सॉव्हरीन इन्स्टिट्यूशन असा पॉइंट होता अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल मधला. विवाह ही वैश्विक संस्था आहे का, विवाह सार्वत्रिक संस्था आहे का, असं त्यामध्ये अपेक्षित होतं. ट्रान्सलेशन त्यांनी केलं होतं, विवाह ही सार्वभौम संस्था आहे का. आता सॉव्हरीन कुठे आणि युनिव्हर्सल कुठे, मॅरेज ऍज अ युनिव्हर्सल इन्स्टिट्यूशन. सो त्यामुळे काय होतंय की डायरेक्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणं आणि त्याच्यामध्ये मराठी मधली जी गोडी आहे, मराठी मधलं जे भाषिक आणि आपण म्हणू भाषिक सौंदर्य आहे ते कुठेतरी हरवताना दिसतंय. हे लक्षात घेता मराठी मधले अत्यंत दर्जेदार पुस्तकं आणि इंग्रजी मधील अत्यंत दर्जेदार पुस्तकं, म्हणजे आपण इथे संदर्भ ग्रंथाची यादी पण दिली, साधारणतः मला जितकी आठवली तिथली 72 पुस्तकांची यादी आपण दिलेली आहे की जी या पुस्तकासाठी वापरलेली आहे. त्याच्यानंतर म्हणजे सर्व टॉपिक तर क्लिअर केलेले आहेत, त्याच्यासोबत शेवटी पुस्तकाच्या काही याद्या दिलेल्या आहेत, जसं की कीवर्डची लिस्ट दिलेली आहे. म्हणजे इथिक्सच्या पेपरमध्ये आपल्याला जे कीवर्ड वापरावे लागतील असे कीवर्ड्स म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्ही रिवाइज करू शकता. एक्झाम्पल, उदाहरणांचे एक सेपरेट चॅप्टर दिलाय. पुस्तकामध्ये तुम्हाला जागोजागी भारतीय तत्वज्ञानातून उदाहरणं दिसतील, पुस्तकामध्ये तुम्हाला प्रशासकीय उदाहरणं दिसतील, पुस्तकामध्ये तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल दिसतील. त्यासोबत एक 50 एक्झाम्पलचा सेपरेट चॅप्टर आपण दिलेला आहे. आणि इथिक्स मध्ये लिहिताना आपल्याला वेगवेगळ्या व्याख्या लिहाव्या लागतात, त्याची पण पटकन रिव्हिजन करायला पाहिजे. त्यामुळे आपण एक चॅप्टर व्याख्यांची यादीचा सेपरेटली दिलेला आहे, नीतिशास्त्र पेपरसाठी व्याख्यांची यादी, जेणेकरून तुमची रिव्हिजन पटकन व्हावी, तुम्हाला जो परीक्षेमध्ये बेसिक इसेन्शियल कंटेंट आहे तो सुद्धा लिहिता यावा, यासाठी या पुस्तकामध्ये हे सेपरेटली चॅप्टर दिलेलं आहे.
हे पुस्तक बनवताना आणि तयार होताना बराच कालावधी गेलेला आहे, कारण त्याच्या मागची प्रोसेस पण तितकीच गांभीर्याने केलेली आहे. बऱ्याचदा मी ऐकतो की मुलांना ना इतक्या अशा कंटेंटची गरज नाहीये किंवा इतकं काही करण्याची गरज नाहीये. चॅट जीपीटीने 2 दिवसात पुस्तक बनतं, त्यामुळे एवढा काही वेळ लागायला नाही लागला पाहिजे. काय गंमत आहे मुलांनो, की राजकारणी जे आपले आहेत ना, त्यांना पण तसंच वाटत असतं की भारतातील नागरिकांना नाही समजत विकासाचे मुद्दे काय आहेत. पैसे दिल्यानंतर ते घेतात आणि मत देतात. अशा वेळेला लोकशाही व्यवस्था कशावर टिकलेली असते? लोकशाही व्यवस्था माणसाच्या विवेक बुद्धीवरती विश्वास ठेवते की ही माणसं आपल्या हितासाठीचा निर्णय घेतील, त्यांना योग्य अयोग्यातील गोष्टीमध्ये फारकत करता येईल. मला तुमच्या विवेक बुद्धीवरती विश्वास आहे. तुम्हाला चांगल्या आणि वाईटातील फरक कळता येतो. त्यामुळे आपल्या नजीकच्या बुक स्टॉलमध्ये जा. मैत्रेयमध्ये सुद्धा आपल्याकडे ही पुस्तकं अवेलेबल आहेत, किंवा तसेच जे प्रमुख पुस्तक विक्रेते आहेत त्यांच्याकडे हे उपलब्ध आहे. Amazon वरती सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे, त्यामुळे घरपोच सुद्धा तुम्ही हे ऑर्डर करू शकता. चाळा पुस्तकाच्या दुकानात जाऊन, आणि मी जसं सांगितलं, तुमच्या विवेक बुद्धीशी इमान राखून हे पुस्तक निश्चितपणे तुम्हाला तुमचे जे 500 मार्काचा एरिया आहे बघा, एथिक्स आणि एसे, त्याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोअर करण्यासाठी मदत करतील. धन्यवाद.